इतिहासात मौर्य काळापासून कल्याण शहराचे उल्लेख आढळतात। या शहरातील काळा तलाव म्हणजेच भगवा तलाव, सुभेदारवाडा शाळा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक, कोंडेश्वर धबधबा, गणेश घाट, दुर्गाडी किल्ला, शिवमंदिर, अंबरनाथ शिवमंदिर, विठ्ठल मंदिर, मलंगगड आदी विविध ठिकाणं कल्याणचा वारसा आजही तितकाच दैदिप्यमान असल्याचं सांगतात। मराठी लोकांच्या वस्तीचं शहर म्हणून कल्याण डोंबिवलीची ओळख आहे। इथली राजकीय परिस्थिती तशीच असून त्याच अनुषंगाने आज आपण लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। आपणास एक विनंती की आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि फॉलो जरूर कराल। असं म्हटलं जातं की कल्याणची निर्मिती परशुरामांनी केली आहे। याचाच अर्थ कल्याण हे फार प्राचीन शहर आहे। सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत वाढणारी प्रचंड गर्दी व शासनाचं अनुकूल धोरण या सर्व घटनांमुळे औद्योगिक क्षेत्र आणि उद्योजक कल्याण शहराकडे आकर्षित होत आहेत। अशा या विस्तारणाऱ्या कल्याण लोकसभेचे खासदार कोण, या मतदारसंघाची रचना कशी झाली, यासह अनेक बाबी जाणून घेऊयात। ठाणे जिल्ह्यामधील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा कळवा अशा 6 विधानसभा मतदारसंघाचा मिळून कल्याण लोकसभा मतदारसंघ बनलाय। यातल्या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बालाजी किणीकर आमदार आहेत, तर उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्षाचे कुमार आयलानी, कल्याण पूर्वमध्ये भारतीय जनता पक्षाचे गणपत गायकवाड, डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण, कल्याण ग्रामीणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद उर्फ राजू पाटील, तर मुंब्रा कळवामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आमदार आहेत। हे झालं सध्याचं चित्र। शिवसेनेचा केवळ एक आमदार असताना इथं मात्र खासदार शिवसेनेचा निवडून आला। भाजप शिवसेना युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने 6 पैकी 3 विधानसभेत भाजपचे आमदार असूनही शिवसेनेचा खासदार होतो। याची सल भाजपच्या नेत्यांमध्ये फार पूर्वीपासून आहे आणि आता शिवसेनेच्या फुटीनंतर ती उघडपणे या नेत्यांनी बोलून सुद्धा दाखवली आहे। त्यावरचा वाद अगदी अलीकडचा आहे, परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपसोबत आली। एकनाथ शिंदे भाजपबरोबर गेल्याने ते मुख्यमंत्री झाले आणि आताच्या सद्यस्थितीत तरी त्यांच्याच मुलाला अर्थात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी दिली जाईल असं वाटतं। तरी देखील भाजपच्या मंडळींमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचं शिवधनुष्य एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उचलावं लागेल, हे मात्र नक्की। आता कल्याण लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून इथं झालेल्या निवडणुकीच्या निकालावर एक नजर टाकूया। 2008 मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि 2009 मध्ये इथं पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली। त्यात शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे विजयी झाले। त्यांना 2,12,476 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांना 1,88,267 मते मिळाली आणि मनसेच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांना 1,02,063 मते मिळाली होती। 24,209 मतांनी त्यावेळी आनंद परांजपे विजयी झाले होते। 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि या निवडणुकीत मात्र त्यांच्यासमोर शिवसेनेकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना तिकीट देण्यात आलं। या निवडणुकीत शिंदे यांना 4,40,892 मते मिळाली। मागील लोकसभेत विजयी झालेले आनंद परांजपे यांना 1,90,143 मते मिळाली आणि मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील यांना 1,22,349 मते मिळवता आली। तब्बल 2,50,749 इतक्या मतांनी डॉक्टर शिंदे यांनी परांजपे यांचा पराभव केला। 2019च्या निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीकडून पुन्हा एकदा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बाबाजी पाटील यांना उमेदवारी मिळाली। या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून पुन्हा एकदा डॉक्टर शिंदे खासदार झाले। त्यांना 5,59,723 मते मिळाली, तर पाटील यांना 2,15,380 मते मिळाली। 3,44,343 इतक्या फरकाने हा विजय शिवसेनेच्या पारड्यात पडला।
आता कल्याण लोकसभा मतदारसंघात 2024ला कोण बाजी मारणार आणि कुणाला तिकीट दिलं जाणार याबाबत जोरदार चर्चा होतीये। परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी मिळेल याविषयी फारसं दुमत नाही। ठाणे जिल्ह्यातील हा मतदारसंघ खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला होता, परंतु भाजपने उत्तम मोर्चेबांधणी करत हा मतदारसंघ बांधल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय। परंतु शिवसेनेसोबत असलेल्या युतीच्या कारणास्तव शिवसेनेचा उमेदवार इथं दिला जाणार हे निश्चित। मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही खासदारकीची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेतील फुटीचा परिणाम दिसून येणार का आणि इथं टक्कर पाहायला मिळणार का, हाच उत्सुकतेचा विषय। याविषयी आपलं काय मत आहे ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा। धन्यवाद।